एकला आहेत ते गणेश कासाट. बघूया कशा प्रकारे खेळतात. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॅट्समॅन बीट होतोय. सुंदर अशी गोलंदाजी आझाद मार्फत. गणेशाला काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धार. जोरदार मारलेला फटका 2 धावाच्या प्रयत्नात आणि गडी बाद होतोय गणेशांच्या रूपात. पहिला झटका बसतोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव या संघाला गणेश कासट यांच्या स्वरूपात. अतिशय सुरेख अशी फिल्डिंग. दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक धावसंख्या आहे ती एक गडी बाद. रुपेश थालकर नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर आहेत ते विजय भोये. प्रथम ओव्हरचा तिसरा चेंडू आझाद. बघूया आझाद तू विजय भोये हलका हाताने खेळलेला आहे. गोलंदाजीने चांगल्या प्रकारे फील्ड केलेला आहे. तीन चेंडूंचा खेळ झालेला. धावसंख्या आहे 1. गडीच्या मधल्यात 1. गोलंदाजा चौथा चेंडू सामना करेल तो विजय भोये. बघूया कशा प्रकारे खेळतात. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन कडे गेलेला आहे. बॉल त्या साईडला आडलेला आहे डिक्लेअर झोनला. आणि बघता बघता 2 धावाच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद होतोय तो रुपेश थालकर. जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघाला दुसरा धक्का बसतोय रुपेश थालकरच्या रूपात. 2 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर आहेत ते विजय भोये. नवीन फलंदाज हर्षद ठाकरे. स्ट्राईकवर आहेत ते विजय भोये. मागच्या सामन्यात त्यांनी सुरेख अशी फलंदाजी केलेली होती. बघूया सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळतात. आणि 5वा चेंडू घेऊन येतोय तो आझाद. गोलंदाजांनी सुरेख अशी फिल्डिंग करण्याच्या आणि सुरेख अशी फिल्डिंग झालेली आहे ते अभि यांच्या मार्फत. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 3. 2 गडींच्या मोबदल्यात. लक्की वल्वी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी कॉमेडी पक्षामध्ये येऊन स्थान पान हवे. हर्षद ठाकरे यांच्यासाठी प्रथम ओव्हरचा शेवटचा चेंडू आझाद यांच्या मार्फत. बघूया कशा प्रकारे खेळतात. धावसंख्या आहे ते 3. खूप सुंदर अशी गोलंदाजी आझाद यांच्या मार्फत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू हर्षद ठाकरे. बघूया कशा प्रकारे खेळतात. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती धावफलकावर 5, 2 गडी बाद 5. नवीन गोलंदाज अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्कावर दुसरी ओव्हर घेऊन येतोय. हा सामना 2 षटकांचा आहे. धावसंख्या आहे ती 5, 2 गडींच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर. अभिषेक चौधरी दुसरा षटक घेऊन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आझाद ओल्वी आणि अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. 2 गडी बाद 5 धावसंख्या. सामना करेल तो विजय भोये. बघूया कशा प्रकारे खेळतात. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल खूप उंचावर गेला आहे. त्याच्या खाली तुळशीदास ज्यांच्या हातातून झेल सुटलेला आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या आहे ती 7, 1 चेंडू 7 धावा. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो अभिषेक चौधरी. बघूया कशा प्रकारे विजय भोये खेळून काढतोय. आणि एक्स्ट्रा चेंडू पंचांचा कडून वाईट घोषित केला जातोय. धावफलकावर धावा आहेत त्या 8. पुन्हा एकदा अभिषेक चौधरी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर आहेत ते जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॅट बघता बघता 1 धाव पूर्ण. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. आझाद यांच्या पायावर पाय टाकून अभिषेक चौधरी गोलंदाजी करतायत ते. धावसंख्या आहे ती 9, 2 चेंडू 9 धावा. हर्षद ठाकरे स्ट्राईकवर आहेत. बघूया तिसरा चेंडू घेऊन येतोय अभिषेक चौधरी. तिसरा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. बघूया कशा प्रकारे खेळतात हर्षद ठाकरे. लेग साईडला मारले आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण आझाद मार्फत होतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या आहे ती 10, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे ती 10, 2 गडींच्या मोबदल्यात. आणि पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. अतिशय खराब असे चेंडू 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेले आहेत. तसेच 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 11, 3 चेंडूंचा खेळ बाकी. चौथा चेंडू घेऊन येतो तो. बघूया पुन्हा एकदा. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात विजय भोये बीट होतात. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी अभिम यांच्या मार्फत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या आहे ती 11. पाचवा चेंडू अभियांचा. जोरदार
षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या आधी 17. शेवटचा चेंडू बाकी. विजय भोये यांच्या बॅटीतून तुंग असा षटकार आलेला आहे. धावसंख्या वेगाने पुढे सरते 17. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. बघूया कशा प्रकारे विजय भोये खेळून करतात. अतिशय खराब असा आणि एक्स्ट्रा चेंडूची समाप्ती होते. ते पंचांकडून वाईटचा इशारा. धावसंख्या आहे ती 18. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 18. शेवटच्या चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. तर मारण्याच्या प्रयत्नात आणि ते 2 धावा पूर्ण. आणि थर्ड अंपायरचा पंच थर्ड अंपायरची दाद घेतात. बघूया रनआउट आहे की नाही. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आहे ती 21. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज 444 नागले या संघाला. बावीस जिंकण्यासाठी धावसंख्या 21 झालेली आहे. धन्यवाद किरण. थोडंसं सहकार्य झालं समालोचन कक्षातून, मात्र त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. थोडंसं लंच ब्रेक होता आणि आमचे साथी समालोचक मित्र विजय भोये ऍक्शन मध्ये आहेत आज आणि त्यांचा संघ मात्र चांगली कामगिरी करते मैदानाच्या आतमध्ये. मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय कुमार लकी दशरथ वळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य लागलंय. रोख रक्कम सेकंड क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिलं गेलंय. त्यांचंही या स्पर्धेमध्ये असेल हार्दिक हार्दिक स्वागत. 21 धावा धावफलकावरती 22 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आपण बघत आहात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेला आहे घमासान युद्ध क्रिकेटचा महासंग्राम या नागले गावातील क्रीडांगणावरती आणि
आई माऊली नागले आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आणि या ग्राउंडवरती या मैदानावरती बऱ्याच अशा स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्याच अनुषंगानं मात्र या वेळेला आई माऊली नागले या संघाचं आयोजन बघायला मिळालंय. दरम्यान 2 षटकांचा सामना प्रगतीपथावर आपण बघणार आहोत. पहिलं षटक कुठला गोलंदाजाच्या मार्कवर येईल. विनोद पारंपरिक जे षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत तेच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाल्यात. 21 धावा बनवल्यात. 22 धावांचा आपण ठेवलाय समोरच्या संघासमोर. म्हणजेच काय तर ओम साई 444 नागले या संघाच्या समोर. समोर फलंदाज आहे स्ट्रायकिंगकडे नितीन, नॉन स्ट्रायकिंगकडे मिस्टर आझाद वळवी आणि प्रथमतः गोलंदाजीच्या मार्कवरती विनोद. 22 धावा बनवायच्या उर्वरित 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने धावा कंप्लीट केल्या जातील आझाद वळवी आणि नितीन राऊतच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं मात्र गरजेचं आहे. जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून मात्र जोडले गेलेत युट्यूब वरती त्यांचंही या स्पर्धेत खूप खूप स्वागत आहे. दरम्यान स्वागत केले प्रेक्षकांचं षटकाराने. व्हॉट अ हिट, व्हॉट अ टायमिंग. नितीन राऊत चा ब्रँडेड 6 धावांचा पहिल्या चेंडूवरती मात्र गणागदी प्रहार. देवानंद वळवी आपण या ठिकाणी यायचंय.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडासा वेळ गेला, काही नियम लागू नसल्या कारणाने मात्र पॅनल्टी ही दिली जाणार नाही आहे. मात्र याच्यानंतर काही डिसिजन आहेत ते नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि करूया आपण, यात काही शंका नाही आहे. सामन्याला होईल सुरुवात. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती म्हणजे 6 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 आणि एक गडी मात्र बाद झालाय. नितीनला माघारी परतावा लागलाय आणि विचार केला तर जय हनुमान पायगाव संघाची मात्र गोलंदाजी आता मात्र चांगली झालेली आहे. विनोद गोलंदाज मार्कवरती पुन्हा सज्ज झाल्यात. ज्या वेळेला ऑन द राईज करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा चांगला समन्वय झाला नाहीये, मात्र या वेळेला कंप्लीट केल्या 2 धावा. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकले आणि जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. आता मात्र आझाद वळवे आणि सुनील राऊत या 2 फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं ते काम करतील काय हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की एका बाजूला आझाद वळवे एक चांगला फलंदाज बघायला मिळतोय. ऑन द राईज पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सुद्धा होत आहे आणि या वेळेला समोर टाकल्याच्या नंतर तुमचा असाच पद्धतीचा हाल केला जाईल हे देखील सांगितलं जातं बॅट्समॅनच्या माध्यमातून. सुनील राऊत याच्या माध्यमातून येतोय शानदार आणि बिग हिट वाला षटकार. 6 धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. क्या बात आहे सुनील, आता मात्र स्वतःची छाप कायम केली जाते. मात्र या वेळेला तू शेर आहे तो मी सभा शेरू, अशाच काही या वेळेला जर बघितलं तर होताना दिसतंय, कारण की एक षटकार आल्यानंतर विनोदला माहिती आहे कमबॅक करायचं. मात्र यावेळेला हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील काय आणि झेल टिपला जाईल का तर नाही असं उत्तर आलंय. हर्षदने मात्र यावेळेला चुकी केली आणि चुकीचा फायदा उचललाय 2 फलंदाजांनी आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 16 या अंकावरती. आता धावांची किती गरज आहे हे सुद्धा बघितलं जाईल, कारण की समोरचा संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. ओम साई 444 नागले हा संघ सबमरी जर बघितली तर आता 6 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला ओम साई 444 नागले हा संघ मात्र पदार्पण करतोय. पुढे नेण्याचं काम अतिशय जबरदस्त पद्धतीने केलंय या संघाने. विचार केला तर सुनील राऊत आणि विचार केला तर याच्या अगोदरचा जो खेळाडू आला होता नितीन राऊत त्याने एक षटकार खेचलाय आणि आता या वेळेला मात्र सुनील राऊतच्या माध्यमातून एक षटकार आलाय. सामन्यामध्ये परतून आल्यात 6 चेंडू 6 धावांची करत विजय भोये गोलंदाज मार्कवर सज्ज. ज्यावेळेला चेंडूला खेळलं, एक धाव पूर्ण केली, कदाचित दुसरी धाव होऊ शकते आणि सहजरित्या या धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यांची संघाची धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे आता 18 या अंकावरती. अद्यापही 4 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 5. विजय भोये प्रत्येक सामन्यामध्ये टीम आपली संकटामध्ये असताना मात्र संकटातून दूर नेण्याचं काम करतोय. मात्र या वेळेला जर बघितलं तर विजय भोयेला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आझाद वळवीचा विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून याने सुद्धा आपल्या संघाला सामन्यातून संकटातून विजयी करून दिलाय आपल्या संघाला. आता जबाबदारी आहे, जबाबदारीचं टॉनिक जणू काही घेतलंय आझाद वळवीनं आणि सेन्सिबल क्रिकेट त्यालाही खेळायचं माहिती आहे. कशा पद्धतीने धावा पूर्ण केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या वेळेला सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. विजय भोये ज्या अनुषंगाने हा चेंडू टाकलाय ना, प्रेशराईज नाही आहेत विजय भोये, मात्र चेंडू कशा पद्धतीने हाताळायचं हे त्यांना देखील माहिती आहे. आलाय हा डॉट बॉल. पुढचा बॉल, हा चेंडू सोडलाय. हा चेंडू फलंदाजाने सोडून दिला. फलंदाजाला माहिती आहे की हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. चेंडूला फक्त निरीक्षण केलं गेलं, बघितलं गेलं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला फक्त बघत राहिले फलंदाज आणि या सोडून दिलाय.
धावसंख्या अभांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 19 या अंकावरती. आता फक्त 3 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4. काय जबरदस्त सामना फिनिश केला जाईल काय? हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हर्षद पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धाव्यामध्ये मात्र कन्वर्ट केलं गेलं आहे आणि धावसंख्या पुढे सरकली गेली, जाऊन पोहोचली ते म्हणजे 21 या अंकावरती. आता मात्र जर बघितलं तर सिच्युएशन मात्र जी होती त्या सिच्युएशन मधून, क्रिटिकल कंडिशन मधून मात्र बाहेर आल्यात आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. ओ सुरेख पटका. या वेळेला मात्र आझाद वळवीने केलेली किमया ही नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये मात्र भरली जाईल. सुनीलचं कौतुक करावं असं वाटतं, कारण की संकटात असताना मात्र तो षटकार खेचला, प्रेशराईज नव्हते आणि सामना मात्र जिंकून दिला गेला यावेळेला आझाद वळवी आणि त्याला साथ दिलाय सुनील राऊतने आणि ओम साई 444 नागले हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश करताना दिसले आहेत आणि विजयी करताना दिसले आहेत. आणि सामना मात्र पराभव आणि पराभवाच्या शाळेमध्ये मात्र जावं लागत आहे. जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाला हार्डलक विजय भोये, हार्डलक विनोद, हार्डलक गणेश कासट. आपला खेळ देखील या स्पर्धेमध्ये मोलाचा राहिलाय आणि अतिशय जबरदस्त कामगिरी राहिलाय. जरी आज